प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. मेंढपाळ आवारात कळपास राखीती. इतक्यात आकाशात दूत गीत म्हणती. ग्लो हो हो रिया in excelsis Deo gloria in excelsis Deo. होय, आज 25 डिसेंबर प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव संपूर्ण जगभर साजरा केला जात आहे. आणि आमच्या आदिवासी भाषेमध्ये त्यासाठी एक सुंदर असं गाणं रचण्यात आलेलं आहे. ते गाणं ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपण खरोखरच त्या बाळ येशूला नमन करणाऱ्यांपैकी आहोत, की लांबूनच देखल्या देवा नमस्कार म्हणून नुसतं मिसाला जाऊन आल्यानंतर आपल्या सोहळेबाजीमध्ये आपण मशगूल झालेलो आहोत, त्याचा धांडोळा घेण्यास मदत होईल. ते गाणं किती सुंदर आहे बघा. ऐल नमन पैल नमन येसू बाल देवा, ऐल नमन पैल नमन येसू बाल देवा. मरिया सेवा कर माझे येसू बाल देवा, मरिया सेवा कर माझे येसू बाल देवा. ऐल नमन पैल नमन येसू बाल देवा, ऐल नमन पैल नमन येसू बाल देवा. योसेफ सेवा कर माझे येसू बाल देवा, योसेफ सेवा कर माझे येसू बाल देवा. ऐल नमन पैल नमन येसू बाल देवा, ऐल नमन पैल नमन येसू बाल देवा. भरवाड सेवा कर तीर माझं येसू बाल देवा, भरवड सेवा कर तीर माझे येसू बाल देवा. राजे सेवा कर तीर माझा येसू बाल देवा, राजे सेवा कर तीर माझे येसू बाल देवा. ऐल नमन पैल नमन येसू बाल देवा, ऐल नमन पैल नमन येसू बाल देवा. मल्हारी सेवा कर तीर माझं येसू बाल देवा, काथोडी सेवा कर तीर माझं येसू बाल देवा. कोकणी सेवा कर तीर माझं येसू बाल देवा, कुणबी सेवा कर तीरे माझं येसू बाल देवा. ऐल नमन पैल नमन येसू बाल देवा, हा ऐल नमन पैल नमन येसू बाल देवा. वारली सेवा कर तीर माझं येसू बाल देवा, आम्ही तुझी सेवा करू र माझं येसू बाल देवा. दुने तुझे सेवा कर ल माझे येसू बाल देवा. ऐल नमन पैल नमन येसू बाल देवा, ऐल नमन पैल नमन येसू बाल देवा. मरिया सेवा कर र माझे येसू बाल देवा, योसेफ सेवा कर र माझे येसू बाल देवा. भरवाड सेवा कर तीर माझं येसू बाल देवा, राजे लोक सेवा कर तीरे माझे येसू बाल देवा. अशा वेळेला मी कुठे आहे? मी त्या बाळ येशूची सेवा कशी करणार आहे? मी त्या बाळ येशूचं नुसतं दुरूनच दर्शन घेणार आहे का? मिसाला जाऊन आलो, मन आनंदाने भरून गेलं. आता लवकरच मी कदाचित ख्रिसमसच्या अन्नाचा आस्वाद घेईन. ख्रिसमसचा दिवस निघून जाईल, परंतु माझ्याकडे नक्की येशूला देण्यासारखं काय आहे? काय हवं आहे त्या येशूला? भग्न आणि अनुतप्त हृदय तू कधीच झिडकारणार नाहीस, असं स्तोत्र 51 मध्ये सांगितलेलं आहे. किंवा परमेश्वराला नक्की काय हवं आहे? नीतीने वागणं, नम्रतेने चालणं, आवडीने दया करणं, ह्याच गोष्टी परमेश्वराला हव्या आहेत. परमेश्वराला आपला पैसा नको आहे, परमेश्वराला आपली बुद्धी नको आहे, परमेश्वराला हवा आहे आपला वेळ, परमेश्वराला हवं आहे आपलं हृदय, परमेश्वराला हवं आहे आपला इंटरेस्ट.
एवढं परमेश्वराला पुरेसं आहे. त्याद्वारे परमेश्वर महान असे चमत्कार करू शकतो की राजे आपापला देश सोडून येशूच्या दर्शनासाठी आले. मेंढपाळ आपल्या मेंढरांना घेऊन येशूच्या दर्शनासाठी आले. पवित्र मरिया आणि योसेफ बेथलेमपर्यंतची वाट चालत गेले. त्या बाळ येशूचं रक्षण करण्यासाठी इजिप्तला सुद्धा नंतर पळून गेले. परंतु आपण नक्की येशूसाठी काय करणार आहोत? हा प्रश्न आजच्या ख्रिसमसच्या दिवशी आपण विचारणं गरजेचं आहे. आपल्याला खरोखरच येशूला मनापासून नमन करता यावं आणि आपल्या हृदयाच्या थैल्या उघडून त्यामध्ये असलेल्या 3ही प्रकारच्या देणग्या त्याला देता याव्यात. सोनं म्हणजे जे काही मौल्यवान आहे, ऊद म्हणजे आपल्या मनातील सगळ्या प्रकारची प्रार्थना आणि गंधरस म्हणजे आपली सगळी सुखदुःखे. हे सगळं आज येशू बाळाच्या पायापाशी ठेवूया आणि पुन्हा एकदा मोठ्या आनंदाने एकमेकांना विश करूया. मेरी क्रिसमस. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.